नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज शनिवारी वरळी डोममध्ये पार पडला। हजारो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम राज ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली। यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला एकजूट राहण्याचा संदेश दिला। आपली ताकद एकजुटीत हवी। दरवेळी संकट आले की आपण एकत्र येतो, संकट गेल्यावर भांडतो। आता हे असं करायचं नाही, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम मराठी जनतेला दिले। तर राज ठाकरे यांनी आमच्याकडे सत्ता आहे, ती रस्त्यावर आहे, सगळ्या युत्या आघाड्या होत राहील, महाराष्ट्र मराठी माणूस यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, पुढे काय गोष्टी घडतील याची कल्पना नाही, मात्र मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे। सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो। राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे। आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे। आमच्या दोघातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केलं आहे। आता अक्षता टाकायची गरज नाही, एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे युतीची घोषणाच केली। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की माझ्या आजोबांनी या भोंदूपणाविरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत। वापरायचं आणि फेकून द्यायचं असं ज्याचं काम आहे, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ। तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं। अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यावेळी त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत। सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर शक्ती अशी दाखवू, पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला। महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असेही उद्धव यांनी निक्षून सांगताना राज यांच्यासोबत युतीचे संकेत दिले। उद्धव ठाकरे यांनी मराठेतर, ब्राह्मणेतर, कोकणेतर असा कोणताही भेदभाव न करता मराठी म्हणून एकजूट दाखवा। आपली ताकद एकजुटीसाठी असली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर, मुंबई।